जन्माला तर मी सगळ्यांना घातलंय. अगदी भारताचीच लोकसंख्या बघितली विश्व वगैरे पुढे ते 140 कोटी जनता भारताची साधारणतः 5-10 कोटी पाठी पुढे. ते 140 कोटी जनतेवरती सगळ्यांवरतीच प्रेम आहे भगवंताचं. पण विशेष कोणावरती प्रेम आहे तर ह्या 4 ओळींच्या श्लोकामध्ये 48व्या श्लोकामध्ये 3 लक्षणांमध्ये सांगितलं. पहिल्या 3 ओळींमध्ये त्यातल्या पहिल्या ओळीवरती चिंतन करून झालेलं की सदा देव काजी झिजे ते हजाचा, की बाबा भगवंताच्या कार्यात सद्गुरूंच्या कार्यात संत सत्पुरुषांच्या कार्यात जो आपला देह झिजवतो. बस अनेक आपण प्रमाण पाहिली त्यावरती निरूपण दासबोधात काय लिहिलंय, आचार्यांनी काय लिहिलंय, ज्ञानेश्वर महाराजांचं काय भाष्य आहे हे सगळं आपण बघून आलो. आणि कालपासून आपण ह्या श्लोकावरती त्यातली दुसरी ओळ सदा राम नामे वदे नित्य वाचा, भगवंताचं नामस्मरण जो मुखाने घेतो तो मला प्रिय आहे असं भगवान म्हणाले. समर्थ वर्णन करतात या श्लोकामध्ये. दुसरं लक्षण तर ह्यावरचा कालचा गैरसमज मी पहिला दूर केला आणि मग यावरती निरूपण आपण सुरू केलं ह्या ओळीवरती की बाबा भगवंताचा प्रिय होण्याकरता त्यानं आपल्याला आपलं म्हणावं ह्याकरता रामनामच घेतलं पाहिजे का दुसरं कुठल्याही देवतेचं नाव घेतलेलं चालतं. तर यावरती आपण हेही चिंतन बघून आलो की फक्त नामस्मरण घ्या इतकंच समर्थांना म्हणायचंय. पण राम नामे का, जसं मी काल सांगितलं मुलाला आईवरती निबंध लिहा सांगितलं, काहीतरी स्पीच लिहा, भाषण करा असं म्हटलं तर मूल आपल्या आईवर बोलतो, दुसऱ्यांच्या आईवरती नाही. तसं समर्थांची जी आई आहे म्हणजेच जे उपास्य दैवत आहे ते पहिलं श्री राम आहे. म्हणून सदा राम नामे असं त्यांनी म्हटलं. नामस्मरण कोणतेही घ्या, दिगंबरा श्रीपाद वल्लभ म्हणा, कोणतेही म्हणा, असंख्य मंत्र आहेत असो, फक्त नाम घ्या एवढंच. आणि नाम घ्या ही पुढची पायरी झाली. पण नाम घेण्याच्या अगोदर नाम घ्यावं अशी इच्छा जरी प्रगट झाली मनुष्याला की बाबा नाम घेतलं पाहिजे, हो घेतलं पाहिजे की नाही, श्री प्रभू रामचंद्र भगवान की घेतलं पाहिजे आणि घेतलं सुद्धा. पण घेतल्यानंतरचा विषय नाहीये, त्याच्यानंतर काय प्राप्त होतो हा पुढचा विषय आहे. पण त्याच्या अगोदर नुसतं घ्यावं असं मनात जरी आलं तरी सुद्धा ब्रह्मदेव आपल्या सन्मानाची सगळी तयारी करून ठेवतो वैकुंठामध्ये. जेव्हा आपला देह वैकुंठात जातो, स्वर्गात जातो किंवा पाताळात जिथे कुठे आपल्या योग्यतेप्रमाणे आपला देह जाणार आहे तिथे ब्रह्मदेव तयार राहतो. कशा करता की बाबा हा नामस्मरण घेणार होता, वा नामस्मरण हा घेणार होता आणि म्हणून त्याच्या सन्मानाकरता मी पहिलं उभं राहिलं पाहिजे. म्हणून ब्रह्मदेव उभा राहतात स्वर्गामध्ये वैकुंठामध्ये. फक्त नामस्मरण घ्यावं अशी इच्छा जरी झाली तरी हे फल आहे. मग आता नाम ते कसं आहे, नामस्मरण घेतल्यावरती त्याचा काय फायदा आहे. तर हनुमंतांच्या श्लोकामध्ये, हनुमंतांच्या मुखामध्ये एक 4 ओळींचा सुंदर श्लोक आहे. नाम म्हणजे काय आणि नाम कसं असतं, सुंदर श्लोक आहे. कल्याणानां निधानम कलिमल मथनम पावनम पावनानां आणि पाथेयम यन्मुमुक्षो सपरिपद पद प्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवर वचसा जीवनं सज्जनानां बीजधर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये राम नाम. लक्ष्मीपते नारायण पार्वतीपते हर हर महादेव. 4 ओळींचा श्लोक आहे, अगदी सोप्या भाषेत सांगतो मी आपल्याला. नाम कसं आहे हनुमंत सांगतात, हनुमंतांच्या मुखात श्लोक आहे. हनुमंताला जेव्हा विचारलं ना की बाबा तू नाम घेतोस ते कसं आहे, तेव्हा हनुमंतांच्या मुखातून 4 ओळींचा श्लोक निघाला. लक्षात घ्या. म्हणून आपण जी वानरांना वानर समजतो ते वानर नाही. लक्षात घ्या, वानर ही जमात आहे. आपल्याकडे जे माकड आणि वानर आहेत ते म्हणजे वानर ते नव्हे. किष्किंधा नगरीवरती ज्यांचं राज्य आहे, सुग्रीव, वाली, हनुमंत, अंगद, नलनील, जांबुवंत हे जे सगळे आहेत त्यांची जात वानर आहे. मग तुम्ही म्हणाले शेपटी कशी काय त्यांची. लक्षात घ्या, प्रत्येक गोष्टीचं प्रत्येकाचं समजा
आता लक्षात घ्या, साध्या मनुष्याला समजा युद्ध करायचं असेल तर त्याच्या हातामध्ये तलवार आहे, काही कोणी भगवान असेल तर त्रिशूळ आहे, वेगवेगळ्या प्रकारची अस्त्रशस्त्र आहेत. याप्रमाणे हनुमंतांचं किंवा प्रत्येक वानर जातीचं जशी आपल्याकडे जात असते तशी ती जात आहे वानर. मग तुम्ही म्हणाल ती तोंड अशी कशी काय हो? आपण बघता बॉक्सिंगचे जर आपण खेळ बघत असाल तर मुष्टियुद्ध जर करायचं असेल तर हिरड्या आणि कवच त्यांना मजबूती करण्याकरता ते आत घालावं लागतं. त्याशिवाय जोपर्यंत तुमचं हे मजबूत नाही तोपर्यंत तुम्ही युद्ध करू शकत नाही. म्हणून त्यांचं तोंड थोडं वेगळं असतं. लक्षात घ्या. रामायण सिरियल मध्ये झाला होता बरं का विनोद, एक सगळे वानर ती तोंड अशी होती सगळ्यांची दाखवली, पण त्यांच्या सगळ्या बायका अशा नव्हत्या, त्या आपल्या असतात तशा होत्या, नेहमीच्या जशा असतात त्या स्त्रिया तशा होत्या. एक मोठी चूक झाली होती. ह्यांच्याच बायका त्या कशा आणि त्यांची पुढे झालेली ही मुलं कशी, मोठी गंमत झाली होती रामायण सिरियल मध्ये. असो, रामानंद सागरांनी फार मोठं अचाट काम केलं, त्यामुळे 40-50% का होईना रामायण सिरियल घराघरात पोहोचली. लक्षात घ्या. कोरोनाच्या काळामध्ये, पूर्वीपासून येते पण कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यांना पुन्हा ती बघायला मिळाली. सगळा दिवसभराचा ताप मीडियावाल्यांनी आणि सगळ्यांनी पत्रकारांनी जे काही सगळा समस्या निर्माण केली होती न्यूज चॅनेलवरती, पण संध्याकाळची 8 ते 9 काही वेळ होती, रामायण सिरियलने सुंदर शांत वातावरण व्हायचं. मला आपल्याला सांगायचं आहे, अशा हनुमंतांच्या मुखातून हा श्लोक आहे की नाम कसं आहे तर कल्याणानाम निधानम. अर्थ कळला पहिल्या ओळीचा की कल्याण करणार आहे नाम, सगळ्यांच्या कल्याण करणार आहे. पण किती कल्याण करणार आहे? निधानम. निधानम म्हणजे समुद्र. समुद्र किती आहे हो? एखाद्याला वाटलं सगळा उपसून टाकावा, टाकू शकतो. किती घेणार त्यातून पाणी घेऊन घेऊन? तांब्याभर, लोटीभर, पिंपभर, किती घेणार? किती पाणी? अहो, पाणी घेणारा आटेल पण समुद्र आटायचा नाही. इतका तो निधानम आहे. तसं नाम कसं आहे? निधानम. त्या समुद्रा एवढं नवे नवे सागराच्याही पलीकडे. लक्षात घ्या. म्हणून कल्याणानाम निधानम कलिमल मथनम पावनम पावनानाम. कलिमल मथनम म्हणजे आपण अनेक पाप करतो. लक्षात घ्या. अनेक पाप होतात आपल्या हातून, म्हणजे आपल्या मनात नसतं पाप करावं. लक्षात घ्या. पाप 2 प्रकारची आहे, एक ज्ञानानं झालेली आणि एक अज्ञानानं झालेली. दोन्ही पापच. पण अज्ञानानं झालेलं समजू शकतो. ज्ञान असून जेव्हा पाप होतं ना तेव्हा ते फार गंभीर आहे. अशी अनेक पाप आपण करतो, अनेक पाप. म्हणून पाप एकदा प्राप्त झालं की त्याचा परिणाम काय आहे? दुःख. आपल्या जीवनात दुःख आहे की नाही प्रत्येकाच्या? खरं बोलायचं बरं का. असं नाही म्हणायचं नाही आम्ही बुवा सुखी आहोत, तुम्ही असाल दुःखी, आम्ही सुखी आहोत. मग समर्थ काही वेळ आहेत का? समर्थांनी मनाच्या श्लोकात काय प्रश्न विचारलाय? जनी सर्व सुखी असा कोण आहे? श्लोक विचारला की नाही प्रश्न पहिल्याच वेळी. भीमस्वामी तंजावरकर नावाचे एक सत्पुरुष होऊन गेले, नाव ऐकलं असेल तर. त्यांनी सांगितलंय की 4 ओळींचा श्लोक म्हणण्याची आवश्यकताच नाही. पहिल्या ओळीत प्रश्न विचारला समर्थांनी की जनी सर्व सुखी असा कोण आहे? या सगळ्या विश्वामध्ये सुखी कोण आहे? तर त्याचं उत्तर दुसऱ्या ओळीत पहिल्या शब्दातच आहे म्हणाले. पुढचा वाचायचा श्लोक पण उत्तर दुसऱ्या ओळीत पहिल्या शब्दात. तर जनी सर्व सुखी असा कोण आहे? तर उत्तर विचारी. संपला श्लोक म्हणाले. जो विचारी आहे तो सगळ्यात सुखी. म्हणून ज्याला विचार करायचा कळला, प्रपंच वेगळा परमार्थ वेगळा हे एकत्र आणण्याची आवश्यकता नाही. प्रपंच सुद्धा नीट करायचा, कारण आपण प्रपंचात अडकलेलो आहोत म्हणून, आणि परमार्थ सुद्धा नीट करायचा. म्हणून आपण सत्कर्म सुद्धा करतो श्रोते हो, आणि आपण दुष्कर्म सुद्धा करतो. सत्कर्म म्हणजे चांगलं कर्म, हे काही सांगण्याची आवश्यकता नाही. आणि दुष्कर्म म्हणजे जे करू नये असं करतो. विधी आणि निषेध, काय करावं आणि काय करू नये. मग सत्कर्माचा परिणाम काय? सुख, पुण्य जमा होतं. आणि पुण्याचा परिणाम सुख, म्हणजे घरी गेल्यावरती ज्या काही चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात, किंवा काही चांगलं झालं, बाबा मला नोकरी लागली, अर्थात ती आपल्या कष्टानं लागली पण प्रारब्धात आहे म्हणून ना. प्रत्येकाच्या सगळेच इंजिनियर झालेले आहेत, पण किती जणांना सारख्या पगाराच्या नोकऱ्या आहेत मला सांगा?
सगळेच जण सीए आहेत, सगळेच जण चांगल्या चांगल्या पदावरती काम करतायत, पण प्रत्येकाचं सुख वेगळं आहे ना. मला आपल्याला सांगायचं आहे, सत्कर्माचा परिणाम पुण्य आहे आणि पुण्याचा परिणाम सुख आहे. म्हणजे जे आपण आता सुखी आहोत त्याचा परिणाम आपण सत्कर्म केलेला आहे, पूर्वजन्मात सुद्धा आणि आत्ताच्या चालू असलेल्या जन्मात सुद्धा. आणि सत्कर्मासोबत आपण दुष्कर्म सुद्धा केले आणि दुष्कर्माचा परिणाम पाप आणि पापाचा परिणाम दुःख. मग आता विचार करा, आपल्या जीवनात सुख किती वेळ आहे आणि दुःख किती वेळ आहे, याची विवेकानं आपापल्या आपल्याला प्रश्न विचार. बघायला असं मिळतं की सुखी आपण कमी वेळ होतो आणि दुःखीच जास्त वेळ होतो, बरं का. आणि सगळ्यात मोठं आहे ना दुःख, ते सुखातच आहे. कसं, सुखी असताना सुद्धा एक विचार मनुष्य करत असतो की आता असलेली सुखाची स्थिती जाणार तर नाही ना. म्हणजे सुखात सुद्धा तो दुःखीच असतो. ऑफिसवाल्यांच्या भाषेत बोलू, जे कोणी ऑफिसला जातात, नोकरी करतात किंवा जे निवृत्त आहेत त्यांना पटेल. बहुतांशच्या वेळेला असं असतं, नोकरीमध्ये काही चांगली कंपनी असेल तर 5 दिवसांचा आठवडा, नाही तर काही ठिकाणी 6 ते शनिवारपर्यंत काम करून घेतात, रविवारची सुट्टी हक्काची. तर शनिवारी आनंदात असतो दिवस, काम करतोय, कीबोर्डवर टक 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 करतोय मनुष्य आणि आनंदात आहे शनिवारी. म्हणजे वास्तविक पाहता काम करतोय तो शनिवारी, पण आनंदात कसला आहे, सुख कशात आहे, उद्या रविवार आहे, हा आनंद आदल्या दिवशी आहे. आणि आता रविवार उजाडला, रविवार उजाडल्यावरती रविवारचा उपभोग घेण्याचा वेळच नाहीये. लक्षात घ्या, रविवारी एवढं सगळं वाटून ठेवलंय प्रारब्धात. रविवारी तो विचार करतो, म्हणजे ज्या दिवशी खरं सुख उपभोगायचं एक दिवस, तर रविवारी तो विचार करतो उद्या सोमवार आहे, म्हणजे तो कधीच सुखी राहत नाही. लक्षात घ्या. मला आपल्याला सांगायचंय, कलिमल मथनम पावनम पावनानम. एवढी आपण पाप केली आहे, त्या पापाचा नाश कोण करतो, तर कल्याणानम निधानम. कलिमल मथनम पावनम पावनानम, अर्थ कळला, पावन करणारं नाम आहे. पुढची ओळ दुसरी, पाथेयम यन्मुमुक्षो सपरिपद पदम प्राप्तये प्रस्थितस्य. पाथेयम यन्मुमुक्षोस म्हणजे ज्या नामाच्या मार्गावरून, पाथेय मार्गक्रमण जो करतो. म्हणून मनाच्या श्लोकात लिहिलं की नाही, गमोपंथ आनंद या राघवाचा. की राघवाकडे जाणाऱ्या पंथाला आता तुम्हाला जायचंय. तर एक शब्द त्यातला खटके, म्हणजे आपल्याला सांगतो मी, पाथेयम यन्मुमुक्षोस म्हणजे जो पंथस्थ आहे, मार्गक्रमण करतोय, कुठे, नामाच्या साह्यानं, परमार्थामध्ये. त्याची शिदोरी काय आहे, हो, तर नाम आहे. अनेक जण जेव्हा प्रवासाला जातात तेव्हा काही ना काहीतरी नेतात की नाही, पराठा नेतात, थालीपीठ नेतात, इडली नेतात, डोसा नेतात, पोहे नेतात, काहीतरी. तशी परमार्थामध्ये शिदोरी काय आहे, नाम. पण ते कोणाला, तर यन्मुमुक्षो सपरिपद पद प्राप्तये प्रस्थितस्य. त्यालाच ते प्राप्त होतं, कोणाला, मुमुक्षुला. मुमुक्षु म्हणजे कोण, समर्थांनी दासबोधामध्ये 4 अवस्था सांगितल्या, बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध. 4 अवस्था आहेत. बद्ध कोणाला म्हणतात, जो अज्ञानी आहे परमार्थाबद्दल. बरोबर, मला वाटतं बोललो, मूर्खांची लक्षणं समर्थांनी सांगितली आहेत आणि मूर्खांची लक्षणं कमी पडली म्हणून पुढे परत समास केला शेवटी, पडत मूर्ख. पण मूर्ख परवडला, पडत मूर्ख परवडत नाही. मूर्ख म्हणजे जो पूर्ण अज्ञानी आहे, त्याला ज्ञान देता येतं, पण जो अर्धवट आहे, की ज्याला माहिती आहे बाबा की हे वागणं चुकीचं आहे, तरी सुद्धा जो वागतो तो पडत मूर्ख. मुमुक्षु कोण, बद्ध कोण, की जो अज्ञानी आहे, ज्याला भगवंताविषयी, सद्गुरूंच्या विषयी, परमार्थाविषयी काहीही रस नाही आणि काही बाबा समजून घ्यावं भगवंताविषयी की आस्था सुद्धा नाही, तो बद्धावस्थेत गेलेला, करंटा, ज्याला काही कळत नाही. पुढची पायरी मुमुक्षु, ज्याला वाटतंय की आपलं कल्याण व्हावं, आपल्या अविद्येचा, विद्या म्हणजे कळलं, अविद्येचा नाश व्हावा, अज्ञान निघून जावं असं वाटतंय. की आपण जे इथे बसलेलो होतो ना, ते सगळे मुमुक्ष होते, आपण बद्ध नाहीये. आपण परमार्थात जरूर अज्ञानी असू, की बाबा एखादी गोष्ट माहित नाही आपल्याला, अज्ञानी असू, पण आपण बद्ध नाही होत. लक्षात घ्या, आपण मुमुक्षु. म्हणजे आपल्याला सगळ्याला वाटतंय की नाही आपलं कल्याण व्हावं, वाटतं की नाही, हो म्हणा.
पुण्यतिथीचा दिवस जवळ आलाय. महाराजांची महाराज त्या मूर्तीत आहेतच, पण पुण्यतिथीच्या दिवशी विशेष रूपानं कुठलीही देवता तिथे निवास करते, वास करते. त्यामुळे आपला असणारा प्रत्येक शब्द तिथपर्यंत जातो. त्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं की आपलं कल्याण व्हावं. मग आपण कोण? मुमुक्षु. पुढचं जे आहे ते साधक, तिसरी अवस्था. साधक म्हणजे एखादं साधन करून, तोच मुमुक्षु. एखादं साधन करून म्हणजे कुठलं? रामनामाचंच साधन करून पुढे जातो परमार्थाकडे, त्याला म्हणायचं साधक. एखादं साधन असतं की बाबा कोणी रामनाम जप करतो, कोणी दिगंबरा करतो, कोणी काय अर्चन करतो. नवविधा भक्ती आहे. श्रवणम, आपण श्रवण करता आहात. कीर्तनम, इथे कीर्तन सुरू आहे. नामस्मरण, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. नवविधा भक्ती सांगितल्या. जो कोणी करेल त्याला काय म्हणायचं? साधक, तिसरी अवस्था. आणि असा मुमुक्षु म्हणजे बद्धावस्थेतून गेलेला मुमुक्षु स्वतः हातामध्ये साधन घेऊन तो सिद्धापर्यंत जातो. शेवटी चौथी अवस्था सिद्धापर्यंत. म्हणून त्याच्या मार्गामध्ये जी शिदोरी आहे ती कुठली आहे? पाथेयम यन् मुमुक्षुस् सपरिपद पद प्राप्तये प्रस्थितस्य. पुढे विश्रामस्थानमेकं कविवर वचसां जीवनं सज्जनानां. पाथेयं यन् मुमुक्षुः सपरिपदपदः प्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवर वचसां जीवनं सज्जनानां. काय मुळे? तिसऱ्या मुळीचा अर्थ काय तर लक्षात घ्या. विश्रामस्थानमेकं, ज्याचं आपण नाम घेणार आहोत. मुमुक्षु जो नाम घेणार आहे, आपण सगळ्याचं ज्या देवतेचं आपण नाम घेणार आहोत, तो विश्रांतीचा विश्रांती आहे. विश्रामस्थानमेकं म्हणून समर्थांनी एका अभंगात काय वर्णन केलंय? राम गावा, राम घ्यावा, राम जीवीचा विसावा. विश्रांतीचा विश्रांती तो राम आहे. लक्षात घ्या, फक्त मुमुक्षुचा नाहीये. सगळेजण आपल्या भारतामध्ये मोठे मोठे साहित्यिक होऊन गेले. ते तेव्हाच मोठे झाले, सगळे मोठे नाही झाले. लक्षात घ्या, कादंबऱ्या रचणारे सगळे मोठे नाही झाले. साहित्यिक, कवी सगळे मोठे नाही झाले. त्यातले हातावर मोजणे इतपतच मोठे झाले. त्यांचं फक्त उदाहरण या श्लोकातला आहे विचार म्हणून देतो. विश्रामस्थानमेकं कविवर वचसां जीवनं सज्जनानां. सज्जनांचं जीवन, कवींचं जीवन उद्धरून जातं ह्या रामाच्या नामामुळे. कसं? आपण सगळ्यांनी ग दि माडगुळकर नाव ऐकलं. कशा करता प्रसिद्ध आहे हेही आपल्याला माहिती. पण ते ज्याच्या करता नाव प्रसिद्ध आहे, ते जे नाव आहे ना, ते नाव आमच्या सज्जनगडावरून मिळाले. बघा, सज्जनगडावरती श्री समर्थ रामदास स्वामी महाराज यांना 1930 सालच्या दासनवमी उत्सवामध्ये ज्या एका महापुरुषाने प्रकट करून घेतलं, त्यांचं नाव भगवान श्रीधर स्वामी महाराज. बरं का? त्या श्रीधर स्वामी महाराजांनी 1930 ला समर्थांना प्रकट करून घेतलं, रामरायाला प्रकट करून घेतलं 1930 साली. लक्ष द्या. तर तेव्हा श्रीधर स्वामींचं दर्शन घेण्याकरता आणि समर्थांच्या समाधीचं दर्शन घेण्याकरता आणि रामरायांचं दर्शन घेण्याकरता आजही सज्जनगडाकडून 2 मार्ग आहेत वरती जायला. एक सोनवडी गजवडी मार्गे जाता येतं आणि एक परळीच्या मार्गे पायऱ्या झाल्या. लक्षात घ्या, 350-400 पायऱ्या. त्या पायऱ्यांतून आपण सज्जनगडावर जाऊ शकतो. तर अशा परळीकडून पायऱ्या चढत 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 कोण येत होतं? गदिमा येत होतं. कशा करता? समर्थांच्या समाधीचं दर्शन घ्यायला. दगडी छान काळ्या रंगाची ती समाधी, प्रभू रामचंद्रांचं दर्शन घ्यायला आणि भगवान श्रीधर स्वामी आहेत म्हटल्यावरती त्यांचंही दर्शन घ्यायला असे येत होते. आणि आत्मसाक्षात्कारी असणारे श्रीधर स्वामी महाराज काय बघा, विश्रामस्थानमेकं कविवर वचसां जीवनं सज्जनानां. कसं जीवन बदलतं सज्जनांचं सुद्धा या नामामुळे, रामाच्या महिमामुळे. तेव्हा आत्मसाक्षात्कारी असणारे श्रीधर स्वामी महाराज सगळ्या रामदासांना म्हणायला लागले की गडावरून आज पायरी चढत 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 सरस्वती पुत्र येतोय. बरं का? काय शब्द आहेत श्रीधर स्वामी महाराजांचे? मारुती रामदासांनी सुंदर वर्णन केले त्यांच्या
ग्रंथात. पायरी चढत चढत सरस्वती पुत्र येतोय, त्यामुळे सगळ्यांनी सावध व्हा. आवडता शब्द आहे सावध. त्यामुळे सावध व्हा. गदिमा आले, गड चढले, आधी श्रीधर स्वामींच्या चरणी नमस्कार करायला लागले. आणि म्हणत मला नमस्कार करू नका, आधी आपण ज्यांच्याकरता आला, ज्यांच्यामुळे प्रसिद्ध आहे ठिकाण, अशा समर्थांना नमस्कार करा. रामरायांचं दर्शन घ्या, मारुतीरायांचं दर्शन घ्या आणि मग या पद्धतीनं सगळ्यांना नमस्कार करून गदी माडगुळकर श्रीधर स्वामींच्या चरणी नमस्कार करण्याकरता आले. प्रसंग बघा, काहीतरी उपदेश केला पाहिजे की नाही, इतका मोठा मनुष्य आहे. तर श्रीधर स्वामी महाराज म्हणाले गदिमांना, त्यांचं वाक्य बरं का, की तुझी जर कीर्ती वाढावी असं जर तुला वाटत असेल, गदिमांना सांगतात, तुझी कीर्ती अजून वाढावी असं जर तुला वाटत असेल तर मी सांगतो तो एक उपाय कर. बरं का, गदिमांना उपाय दिला आहे श्रीधर स्वामी महाराजांनी. त्यांचे अनुग्रहित शिष्य आहेत गदी माडगुळकर. जीभ बाहेर काढायला लावली त्यांची, त्यावरती अंगेरानं विभूतीनं श्रीकार काढला, श्री काढला आणि सांगितलं, आता सरस्वती मातेचं अधिष्ठान तुझ्या जिभेवरती आहे, जिव्हेवरती आहे, रामांवरती एक काव्य कर. काय शब्द आहेत श्रीधर स्वामींचे? रामांवरती एक काव्य कर. एक काव्य कर असा शब्द होता त्यांचा. एक काव्य कर. रामाची कीर्ती जर तू वाढवलीस, तुझी कीर्ती वाढवायला तो बसलाय, म्हणजे राम बसलाय. आणि त्यानंतर गदी माडगुळकरांनी जे एक काव्य म्हणून लिहिलं ते काय? गीत रामायण. तेव्हा जेव्हा आले गडावर तेव्हा गीत रामायण लिहिलेलं नव्हतं, डोक्यातही नव्हतं, पण ही कल्पना श्रीधर स्वामी महाराजांनी त्यांच्या डोक्यामध्ये घातली. रामांवरती एक काव्य करते म्हणून लिहिलं ते गीत रामायण. अनेक लोकांनी लिहिली रामायण हो, पण आधुनिक वाल्मिकी आता कलियुगामध्ये ज्यांना म्हटलं जातं असे गदी माडगुळकर. कोणामुळे? आजही त्या चित्रपट मी काही पाहिला नाही, अगदी ट्रेलर पाहिला कारण एवढा वेळ नव्हता. तर अगदी ती ट्रेलर मध्ये सुद्धा अगदी किती वाक्य सुंदर आहे ज्यांनी ते काम केलं गदी माडगुळकरांचं. ते म्हणाले फडक्यांना, बाबूजींना, की आपण जे इतकं सुंदर कार्य केलंय, म्हणजे भगवंताने जे आपल्याकडून सुंदर कार्य करून घेतलंय, की माझ्याकडून रचना आणि तुमच्याकडून संगीत, तर आता पुढच्या सगळ्या पिढ्या हे सगळं गुणगुणणार आहे, असं ते वाक्य आहे. सुंदर वाक्य आणि आहे की नाही? कोणी विसरू शकेल गदिमांना? आणि जो कोणी विसरला तर पु ल देशपांडेंचं वाक्य आहे की त्याच्यासारखा तोच असो. गादीवरून बोलता उपयोगाचं नाही, करंट त्याच्यासारखा तोच. ह्या पद्धतीनं दुसरं सांगतो आपल्याला किती जीवन बदलतं. आपण बरेच जण, आता गोव्यात माहिती नाही पण महाराष्ट्रात तरी एक कॅलेंडर प्रसिद्ध, काल निर्णय, आपल्या इथे वापरतात का? तर काल मध्ये मध्यंतरी काही सोशल मीडियानुसार काहीतरी आलं होतं त्याच्यावरती, ते दुर्लक्षित करा आपण श्रोते हो, का ते आपल्याला सांगतो या दृष्टांतामध्ये. जयंत साळगावकर हे श्रीधर स्वामींचे अनुग्रहित आहेत आणि श्रीधर स्वामींचं दर्शन घेण्याकरता जयंत साळगावकर आले होते. शब्दकोड्यामध्ये बरंच त्याला काही समस्या आली जयंत साळगावकरांना. कशी सोडवायची? तर जे नाव आज आहे कालनिर्णय, ते कोणामुळे माहितीये का? श्रीधर स्वामींमुळे. सज्जनगडाशी त्याचा संबंध आहे. ते म्हणाले जयंत साळगावकरांना की तू ह्या सगळ्या प्रकरणातून सुटावं असं तुला वाटतंय ना, तर मी सांगतो ते कर. काय? तर तू कालाचा निर्णय कर. बरं का? म्हणून कॅलेंडरचं नाव काय? काल निर्णय. श्रोते, तू काळाचा निर्णय कर. हे श्रीधर स्वामींनी सांगितलेले, म्हणून श्रीधर स्वामींचे अनुग्रहित आहे. मला आपल्याला सांगायचं आहे, विश्राम स्थानमेकम कविवर वचसाम जीवनम सज्जनानाम आणि बीज धर्मस्य प्रभवतु भवताम भूतये राम नाम. श्री प्रभू रामचंद्र भगवान की. सज्जनांचं सुद्धा, म्हणून ज्यांनी ना श्रीधर स्वामींना पाहिलं, आम्ही अभाग्यवान हो. ते आमचा जन्म 2000 सालचा. 1973 साली वरदपूर आश्रमामध्ये त्यांनी समाधी ठेवली. आता तसे कोणतेही संत सत्पुरुष नाहीत की बाबा ज्यांचं आपण दर्शन घेऊ शकतो, असे त्या योग्यतेचे कोणी नाही. आज आपण अनेक एसटी स्टँड वरती इकडे तिकडे रेल्वे सगळे बघतो साधू वगैरे, पण ते काही खरं नाहीये. गणित कुठेही सामोसा खातात, पण हे काही साधू आहेत का? मला सांगा, काही नाही, ते काही खरं नाही.